आई मी जरा वॉकला जाऊन येतो बाहेर. अरे आता एवढ्या उशिरा जायची काय गरज आहे? अगं, उशीर कुठे झालाय आत्ताशी 9. आता कुठे 9 वाजलेत. अगं मी लगेच जाऊन येतो. मोबाईल मध्ये का वेळ बघितलीस? घड्याळ कुठे तुझं? घड्याळ ना, घड्याळ मी इथेच ठेवलेलं काढून कुठेतरी. कुठे? इथेच ठेवलेलं. मला आय डोंट नो, मला ना आजकाल लक्षातच राहत नाहीये मी काही गोष्टी कुठे ठेवून देतो. इथेच ठेवलेलं मी कुठेतरी असेल. मी बघतो, चेक करतो कुठे काय आहे. इथेच ठेवलेलं मी. असेल इथेच कुठेतरी. इकडे नाहीये बहुतेक. मी त्या रूम मध्ये चेक करतो. इंदिरा, घड्याळ कुठे आहे? खरं खरं सांग. तुला खोटं बोलता येत नाही मला चांगलंच माहिती आहे. बोल, घड्याळ कुठे आहे? खोटं खोटं का बोलेन मी आई? मी इथेच ठेवलेलं. मला आठवत नाही येते एक्झॅक्टली. मी राणी, तुला माहितीये माझं घड्याळ कुठे बघितलंस तू? नाही सर, मी नाही पाहिलं. नाही का? इकडेच. इंदिरा, अरे इतकी महागातली वस्तू आहे ती, अशीच कशी कुठे ठेवून दिलीस? तुला आठवतं ना, तुझ्यासाठी मी फॉरेन वरून ऑर्डर केलंय ते लिमिटेड एडिशन घड्याळ होतं. इंदिरा, घड्याळ नक्की घरातच आहे ना? ऑफकोर्स घरातच असणार ना. घड्याळ कुठे जाईल? मी शोधतो. राणी, इंदिरा, काय झालं आबा? काय झालं म्हणून विचारताय? तुम्हा दोघांमुळे आपली कंपनी वाचली आहे. डील कॅन्सल झालाय. तुम्हा दोघांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नाही आबा, खरं तर राणीमुळेच हे शक्य झालंय. म्हणजे राणीने त्या क्लायंटला व्यवस्थित सगळं एक्सप्लेन केलं की त्यांनी जर ही डील केली तर त्यांना खूप धोका आहे त्या डीलने. आणि त्यामुळेच कदाचित त्यांनी ही डील कॅन्सल केली असावी. आणि काय करू शकते हे चांगलंच माहिती आहे मला. तुम्हा दोघांचा एक खूप अभिमान आहे मला. तुम्ही दोघे एकत्र असाल तर काय करू शकता माहिती आहे मला. आणि हे तर झालं. आता वकील होऊन दाखवायचं. अभ्यासाला लागा. हो आबा. बरं इंदिरा, राणी, उशीर झालाय ना खूप. चल चल, अभ्यासाला लागायला हवं. ये. बरं मी आहे बाहेर. इंदिरा मला टाळतोय असं का वाटतंय?